साकोली तालुक्यातील सानगडी ते गुठरी सोमलपूर हा रस्ता गेल्या 18 ते 20 वर्षापासून अत्यंत दयनीय स्थितीत होता। या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा मागणी केली, पण प्रशासन, आमदार, खासदार आणि राज्य सरकारनं या प्रश्नांकडे दुर्लक्षच केलं। गेल्या 2 दशकांपासून स्थानिक लोक, शेतकरी, विद्यार्थी आणि प्रवासी यांना हा खराब रस्ता वापरावा लागत होता। पावसाळ्यात चिखलामुळे वाहतूक ठप्प होत असे, तर उन्हाळ्यात धुळीच्या लोटांमुळे प्रवाशांना त्रास होत असे। या रस्त्यावरील खड्ड्यामुळे अनेक अपघात झाले, पण तरीही प्रशासनाने त्याकडे कानाडोळाच केलाय। गेल्या 20 वर्षात अनेक आमदार, खासदार निवडून आले, पण कोणतीही लोकप्रतिनिधींनी हा रस्ता बनवण्यासाठी ठोस पावले उचलली नाही। निवडणुकीच्या वेळी आश्वासने दिली गेली, पण निवडणूक संपताच हा प्रश्न दुर्लक्षित राहिलाय। लोकांनी वारंवार तक्रारी केल्या, आंदोलने केली, पण शासनाने केवळ फोल आश्वासन देऊन वेळ मारून नेली। 2024च्या निवडणुकीनंतर अखेर प्रशासनाला जाग आली। लोकांचा वाढता रोष आणि होणारा विरोध लक्षात घेऊन 2025 मध्ये हा रस्ता बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली। स्थानिक नागरिकांच्या सातत्याने केलेल्या मागण्यांमुळे आणि प्रसारमाध्यमांनी उचलून धरलेल्या बातम्यांमुळे प्रशासनाला या कामाची दखल घ्यावी लागली। 20 वर्षे दुर्लक्ष केल्यानंतर आता हा रस्ता सुरू करण्यात आला असला तरी स्थानिक नागरिकांमध्ये सरकार आणि प्रशासनाविषयी मोठा संताप आहे। 20 वर्षे आम्हाला या दयनीय अवस्थेतून जावं लागलं, अनेक अपघात झाले, पण आमदार, खासदार आणि प्रशासन गप्पच बसले। आता निवडणुकीच्या भीतीमुळेच हा रस्ता सुरू करण्यात आलाय असं अनेक नागरिकांचं म्हणणं आहे। हा रस्ता आधीच व्हायला हवा होता। इतकी वर्ष जनतेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केल्या गेलंय। आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी भविष्यात अशा समस्या निर्माण होऊ नयेत याची काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज के आकाश नंदागवळी, गोंदिया। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।